हाय गाइस, कसे आहात तुम्ही सगळे। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 3 वर्ष मागे 2022 मध्ये, कारण आज आमच्या घरी आलेली आमची लक्ष्मी म्हणजे 8 फेब्रुवारी 2022 या दिवशी। तर बघूया त्या दिवशी काय काय झालं। तर सकाळी माझे फक्त डोळे उघडले पण नव्हते तर मम्मीने सांगितलं काजलला पेन व्हायला सुरू झालंय आणि आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलला जायला लागणार आहे बिना ब्रश किए। मी पोहोचलेली हॉस्पिटलमध्ये आणि 1 मिनिट हे ऐका, जिची डिलिव्हरी होती ती पण हॉस्पिटलमध्ये पोहोचली नव्हती, पण त्याच्या अगोदर मी आणि माझी मम्मी हॉस्पिटलला पोहोचलो होतो। व्हिडिओ थोडा ब्लर असेल किंवा स्टँडिंग मध्ये असेल पण प्लीज ॲडजस्ट, हा 3 वर्ष अगोदरचा व्हिडिओ आहे। ही आमची आईची खूप टेन्स्ड होती आणि हे बघा पेरेंट्स टू बी ज्यांनी 9 महिने असेच स्कूटरवर काढले आणि म्हणून आम्ही त्यांना डेअरिंग पेरेंट्स हे नाव ठेवलेलं। एक्साइटेड तर होतोच पण त्यासोबत खूप जास्त नर्वस पण होतो, कारण हा तो दिवस होता ज्याच्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड होतो। काजलला जेव्हा या बेडवर पाहिलं ना तेव्हा थोडं वाईट वाटलेलं, कारण शी वॉज इन पेन। आणि ह्याच सोबत सगळ्या आयांना माझा सल्यूट आहे, जे तुम्ही करताय ना ते कोणीच केलं नसेल, नाही करू शकणार। आणि त्यानंतर जेव्हा मम्मी आत आली आणि तिने तिच्या फोरहेडवर ही जी किस दिली ना, दॅट वॉज रिअली अन ऑ मोमेंट। ते म्हणतात ना आई आणि मुलीचं नातं तेव्हाच कळतं जेव्हा एक मुलगी आई बनते। आणि तुम्हाला माहिती आहे का काय, त्या दिवशी माझं स्पीच लेवल युनिव्हर्सिटीचं फिनाले राऊंड होतं पण ते मला देताच आलं नाही, बट नो प्रॉब्लेम। आणि डॉक्टरांनी सांगितलं काही प्रॉब्लेममुळे आपल्याला सी सेक्शन करायला लागेल, म्हणून मग तयारी सुरू झाली आणि आम्ही सगळे बसलो होतो। आम्ही तेजू आणि पप्पांना कॉल करून लगेच बोलवलं आणि आम्ही जेव्हा बसलेलो तेव्हा मम्मीला आवाज आला आणि मम्मी बोलली डिलिव्हरी झाली, कारण तिने ऐकला हा आवाज। आणि तेवढ्यातच मावशीने बाहेर येऊन सांगितलं मुलगी झाली हो। आणि त्या मोमेंटला हे असं मम्मीने रोहित जिजूवर पाणी ओतलं, कारण ते एक रिच्युअल असते। आणि रोहित जिजू पण, कारण आम्हाला अलाउड नव्हतं आतमध्ये जायला, तर रोहित जिजू पण तिला बघून थोडासा भावूक झालेला। आणि वी वर सो एक्सायटेड की त्या खिडकीतून उघडून बघत होतो की कशी दिसते। आणि फ्रॉम द टाइम शी वॉज बॉर्न टिल नाव शी इज द मोस्ट प्रेटीएस्ट गर्ल इन दिस होल वर्ल्ड। आणि 1 मिनटं हे ऐका, त्या दिवसानंतर आत्तापर्यंत या मुलीने तिचे स्टेटमेंट चेंज केले आणि म्हणून मी हे तुम्हाला दाखवलं। आणि हे होतं आमच्या रुरीचं साफसफाई टाईम। आम्ही इतके एक्सायटेड झालेलो की बापरे कधी बघणार, इतकी गोल मटोल, इतके केस, बापरे। म्हणजे आजपर्यंत अशा परीला, अशा एंजलला, अशा आमच्या लाईफमधल्या लक्ष्मीला मी कधीच पाहिलं नव्हतं। आम्ही गेलो बेबी केअर आणायला, जे बेसिक नेसेसरी थिंग्स असतात जे आणायला, आणि आम्ही चॉकलेट्स पण घेतले सगळ्या नर्ससाठी, कारण आम्ही इतके खुश झालेलो की आमच्या दोन्ही फॅमिलीजमध्ये खूप वर्षानंतर असं छोटूसं कोणतरी बेबी आलेलं। 22 वर्षानंतर आमच्या घरात, तर माझ्यानंतर हे छोटंसं बाळ आलेलं। इतक्या वर्षानंतर आमच्या घरी हे उलूसं पाहुणं आलेलं परत, आणि त्या गोष्टीचा आनंद इतका होता ना की तो मेजरेबल पण नाही आहे। आणि रोहित जिजू आणि काजलचं एक कॉन्व्हर्सेशन चालू होतं की तिने काय फील केलं, तिला कसं वाटलं। आणि मग मी आत गेली तिला कंग्रॅच्युलेशन्स बोलायला, आणि मम्मी जेव्हा आत आली तेव्हा तिने पण तिची स्टेटमेंट बदलली, ऐका। मला मयुरी बोलले बाहेर आणि आता तुला तू वेगळं। सबको न्यूज बोलना चालू है, ला 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 ला। या नर्स आमच्याशी खूप इरिटेट झालेल्या, कारण आम्ही सारखं विंडो उघडून पाहत होतो। आणि हे बघा आमचा रोहित जिजू इतका खुश झालेला, आणि तो का खुश नसेल, त्याच्या घरातली प्रिन्सेस, त्याच्या घरातली लक्ष्मी आज या जगात आलेली। आमची राधू पण रोहिकाला बघायला आली होती आणि ती खूप जास्त खुश होती। का सांगा, कारण ती दिदी झाली होती ना, त्या गोष्टीचा तिला पण इतका आनंद होता, कारण ती दिदी झालेली। आणि ती पण फक्त
बाबू 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 एवढंच करत होती. लुक ॲट हर, ती पण तिला बघण्यासाठी खिडकीतून कशी वागतेय. क्यूटू राधू. आणि हा गप्पा सेशन तुम्ही ऐकला पाहिजे. महिना मम्मा सॉरी, ठीक आहे, याच्याबद्दल नाही बोलणार मी. आपल्याला नकोय तो जरा पण. है तू मेरा सूरज है तू, ओ मेरी आँखों का तारा है तू, जीती हूँ मैं बस तुझे देख कर, इस टूटे दिल का सहारा है तू. एक नंबर आगावायस माहिती आहे का तुला. तुला असं नकोच आहे ना की मी पुढे जाऊन तुला पेमध्येच असाव्यात. हाय प्रिन्सेस. अगो बोय अगो बोय अगो बोय. हे दाखवायचं नाही ना तिला. कडक नकायचं पोटात असल्यापासून तुला मी जेव्हा पोटात स्नॅप काढायचो तू गप्पा बसायचीस. ओ भाई ये क्या है. कळलं. जा हात घाल, जा तुझी खूपसूरती तुझ्याकडे. आमच्या घरात सगळे इतके खुश होते ना की व्हिडिओ कॉल्स थांबत नव्हते. तर जी जी लोक भेटायला येत होती ती पण थांबत होती. शेवटी हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं की आम्ही इतक्या लोकांना आता नाही घेऊ शकत बघायला. तरी आम्ही काय ऐकलं नाही. आमचं आपलं चालूच होतं, चालूच. हाय बाबू. हे बघ सगळ्यांना हाय बोल. हाय. हॅलो एव्हरीवन. हाय. उठतेस का आता. अति करू नकोस तू. उद्यापासून येणार नाही तुझं. सो ती मला जेवण सर्व करते. आय एम नॉट इन द सिच्युएशन टू टॉक. आणि काजल हे याच्यासाठी बोलली कारण तिचं C-सेक्शन झाल्यामुळे तिला ते खूप दुखत होतं. आणि मी तर ते सगळं खूप जवळून पाहिलंय. आणि मग आला तो क्षण जिकडे आम्ही आमच्या लक्ष्मीला घरी घेऊन चाललो होतो. आणि आम्ही फक्त त्या हॉस्पिटलला बाय बोललो आणि खूप थँक्यू बोललो कारण त्या हॉस्पिटलने आम्हाला आमची रुहिका दिली आहे. डेकोरेशन तर आम्ही गाडीवर म्हणा किंवा एरियात किंवा घरात असं म्हणा असं केलेलं की सगळीकडे पिंकी 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 करून टाकलेलं की सगळ्यांना कळलं पाहिजे की आम्हाला मुलगी झाली आहे, आमच्या घरात लक्ष्मी आली आहे. हे बघा म्हणजे ह्या सगळ्या डेकोरेशनने हे डेकोरेशन होतं वेलकम काहेज प्रिन्सेस बिकॉज शी वॉज हिअर टू रूल. आणि आमचा जीजूच डेकोरेटर आहे हे म्हटल्यावर डेकोरेशन अफलातून झालंच पाहिजे. करेक्ट. समझ रहे हो आप. समझ रहे हो. म्हणून आम्ही पूर्ण एरियाला पिंकी पिंकी पॉंकी करून टाकलेलं आणि सगळ्यांना ओरडून सांगत होतं फक्त की आमच्या घरी प्रिन्सेस आली आहे, आमच्या घरी आमची छोटी लक्ष्मी आली आहे. आणि हे सगळे होते डू अँड डोंट्स जे आय गेस कोणी फॉलो नाही केले. बट देन इट्स फाईन कारण आत्ता होता तो टाईम जिकडे आमची प्रिन्सेस येतच होती. आणि हे बघा लुक ॲट रोहित जीजू स्माईल. म्हणजे तो इतका असा प्राऊडली उतरला आहे ना की त्यांनी पूर्ण म्हणजे असं वर्ल्ड कप जिंकल्यावाली स्माईल आहे ती. आणि हे वर्ल्ड कपपेक्षा कमी थोडी आहे, त्याहून जास्त आहे यार. इतकी गोड मुलगी असताना नजर न काढणं म्हणजे खूप चुकीचं आहे. म्हणून आम्ही आमच्या बाहुलीची नजर काढून तिला नेलं तिच्या घरात. आणि 3 क्वीन्स वर ऑल रेडी टू वेलकम द्या प्रिन्सेस. खरं तर ना माझ्या बहिणीची म्हणजे काजलचं मुलगी होणं हे स्वप्न होतं. वो कहते हैं ना किसी चीज़ को अगर पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. तर ते तिच्याबद्दल ना खरं झालं की तिने इतकं मनापासून रुहिकासाठी प्रे केलेलं ना आणि देवाने तिच्या त्या ब्लेसिंग्सला होकार दिला आणि ती छोटूशी बाहुली तिच्या पदरात दिली. आणि त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत तिने इतकं प्रेम दिलंय की मी सांगूच नाही शकत. आम्ही सगळ्यांनी तिच्यावर खूप प्रेम केलं आहे. आणि आमच्या लक्ष्मीची पहिली पावलं आम्हाला लाईफ टाईम फॉर एव्हर प्रिझर्व करून ठेवायची होती.
म्हणून हे आहेत आमच्या छोटूशा परीचे हे छोटूशे पावलं. तिच्यासाठी चॉकलेट्स गिफ्ट्स सगळे खूप आणत होते, कारण सगळ्यांनाच इतका आनंद झाला होता. कारण मग ती दोन्ही फॅमिलीज असू दे सगळे खूप जास्त खुश होते. अरे हाँ भाई हाँ. कारण इतक्या वर्षानंतर दोन्ही फॅमिलीजमध्ये ही आमची बाहुली, ही आमची परी, ही आमची लक्ष्मी आलेली. आणि या गोष्टीचा आनंद आम्हाला खूप जास्त होता. आणि आम्ही त्यानंतर गणपती बाप्पाला हे मोदक ठेवून त्याला थँक्यू म्हणालो की थँक्यू आमची रुहिका आम्हाला दिला. हा आहे आमच्या रुहिकाचा फर्स्ट एव्हर फोटो. जे सांगायचं होतं ते हे आहे की थँक्यू सो मच हा व्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी. कारण हा व्लॉग मध्ये खूप ब्लर होता, काही व्हिडिओ स्टँडिंग होते, तर काही व्हिडिओजला व्हॉईस नव्हता जिकडे मी मागून व्हॉईस ओव्हर दिला आहे. तर मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, मला माहिती नव्हतं कधी की मी हा व्लॉग पोस्ट करीन का, किंवा मी विचार केला की मी कधीतरी पोस्ट करीन, पण मला असं होतं की जरी नाही केला तरी मला ही माझ्या रुहिकासाठी ही मेमरी बनवून ठेवायची आहे, म्हणून मी याचा व्हिडिओ बनवून ठेवलेला. पण आज तो दिवस आला आहे, आज तो क्षण आला आहे जिकडे मी हा व्हिडिओ यूट्यूबला पोस्ट करते. आणि आय होप तुम्हाला तो खूप आवडेल. आज आमची परी, आमची रुहिका, आमची लक्ष्मी जी आमच्यासाठी आमचं सगळं काही आहे, हे तिचे फोटोज आहेत फ्रॉम द न्यूबॉर्न बेबी टू द 3 years old बेबी. 1, 2, 3 वर्ष कधी झाले तिच्यासोबत हे खरंच कळले नाही. आणि आज ती 3 वर्षाची झाली आहे. कारण आज आहे 8 फेब्रुवारी 2025 आणि मला वाटतं हा तिच्यासाठी एक मेमोरेबल गिफ्ट असेल. ही व्हिडिओ आज नाही तर ती जेवढी पण मोठी होईल तेव्हा ती ही व्हिडिओ बघू शकेल. आणि कसं सगळं झालेलं किंवा काय इमोशन्स होते किंवा सगळे किती खुश होते तिच्या येण्याने हे तिला नेहमी आठवण येत राहील आणि हे नेहमी तिच्या लक्षात राहील. सो रुहिका, आय जस्ट वॉन्ट टू टेल यू की आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो. कारण तुझ्यासारखी गोंडस मुलगी आणि तुझ्यासारखी एवढी प्रिटी मुलगी आजपर्यंत आम्ही आमच्या आयुष्यात नाही पाहिली आहे. अँड येस, थँक्यू रुहिका फॉर चूजिंग अस टू बी योर आजोबा, आजी, मावशी, काका, काकी, मामा, मामी, आई, बाबा, एव्हरीथिंग. थँक्यू सो मच फॉर चूजिंग अस रुही. आय रिअली लव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. आणि हे एक छोटंसं गिफ्ट आहे तुझ्यासाठी. सो हॅपी बर्थडे रुहिका फ्रॉम युअर मनोरी. आय लव्ह यू. आय होप तुम्हाला हा 3 वर्षा अगोदरचा व्लॉग नक्कीच आवडला असेल. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन काळजी घ्या आणि मयुरी दिवाकरला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.